उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या 6 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का याबाबत उत्सुकता आहे. विधानसभा सदस्यांमधनं 9 जण विधान परिषदेवर मे 2020 मध्ये बिनविरोध निवडून गेले होते. त्यापैकी गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड, प्रवीण दटके हे 2024ला विधानसभेवर निवडून गेले आहेत. 2020 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीला 5 तर भाजपला 4 जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी महायुतीचं संख्याबळ तब्बल 235 इतकं आहे. महाविकास आघाडीकडे 48 विधानसभा सदस्य आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडनं कमी लोकांना संधी मिळणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेना युबीटी, नीलम गोऱ्हे शिवसेना, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस, राजेश राठोड काँग्रेस आणि रणजितसिंह मोहिते भाजप. आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे. हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आता त्यांना काँग्रेस साथ देते का, शरद पवारची राष्ट्रवादी साथ देते का, हे सर्व पाहावं लागेल ना. कारण की त्याच्याशिवाय त्यांना विधान परिषदेवर जाता पण येणार नाही. म्हणून आता त्यांना साथ देणारे कोण कोण राहतील याच्यावर त्यांचं जाणं हे निर्भर असेल.